कोणी टाकली? करुणा शर्मा. मला करुणा शर्मा यांच्याविषयी काय फक्त मी पत्रकारांना तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. परळीमध्ये एक केस आहे, बापू अंधळे मर्डर केस. हे जे वंजारी आणि हे वाटपेट होत आहेत ना, हे वंजाऱ्यांचे वंजाऱ्यांचे त्याच्यात 20 एक आरोपी आहेत दोन्ही बाजूला. त्या 20 आरोपींमध्ये एक वाल्मिक कराडाचं नाव आहे. कशा हुशाऱ्यांनी त्यांना अण्णा लिहिलंय, वाल्मिक अण्णा. कराड पण नाही लिहिलंय, म्हणजे जणू काय पोलीस ओळखतच नाही. हे पोलीस किती चमचे होते त्या वाल्मिक कराडचे, हा महाजन नावाचे गादीखोरी. मग एवढे जणांना वंजाऱ्यांचं कुळ काय आहे, तर 20 आरोपी कसे काय झाले? 20 आरोपी वंजारी समाजाचे आहेत. बापू अंधळे मर्डर केस आणि बापू अंधळे मर्डर केस हे सगळं कांड हे रचित होतं एका माणसाला लटकवण्यासाठी. त्या माणसाचं नाव घेत नाही मी, ते सोडून द्या. पण ह्या मागे एकच माणूस होता, वाल्मिक कराड. आता लोकांपुरण म्हणजे बीडमधल्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांचं म्हणणं काय? ते म्हणाले, साहेब हा जर 302 खाली अटकेत गेला तर अजून कमीत कमी 40 मर्डरचे लोक ओपन आउट येतील, की बाहेर येतील आणि सांगतील की हा मर्डर ह्यांनी केलाय, आम्ही साक्ष देतो. हा मर्डर ह्यांनी केला, आम्ही साक्ष देतो. लोक वाट बघतात की हा 302चा आरोपी झाला की आपण बाहेर जाऊ. तसं मी सांगतो, रामकृष्ण बांगर यांच्या कुटुंबाशी मी बोलतोय. 14 शैक्षणिक संस्थांचे मालक, त्यांना ज्या पद्धतीने टॉर्चर करण्यात आलंय, त्यांच्या बायकोवरती 307ची केस टाकली. 307. एखादी बाई फायरिंग करू शकते काय? ती काय फुलंदेवी आहे? एका गांधीवादी कार्यकर्त्याच्या घरातली बाई आहे ती, तिच्यावर 307 टाकली आहे वाल्मिक कराड आणि कंपनीने. वाढ बघतात ते. हा 302 मध्ये गेला की ते त्यांचं प्रकट दिन होईल आणि प्रकट दिन होईल ते सगळ्याच स्टोऱ्या सांगतील की त्यांच्या घरात आराला कसा दम देता येते. आणि त्यांच्याच सुनेला उपोषणाला बसला की वाल्मिक म्हणजे संत आहे. म्हणजे आता जसं भगवान गड आहे तसं मला वाटतं की लवकरच एक गड स्थापन होईल, वाल्मिक गड. तेवढंच राहिलं. म्हणजे इतकं देवत्व मिळतंय, इतकं उदात्तीकरण होतं एखाद्या खुन्याचं, असं मी आयुष्यात पाहिलं नव्हतं. म्हणजे एखाद्या खुन्याला इतका जातीपातीचा आधार देऊन मोठं करणं, ही कुठली प्रथा आपण महाराष्ट्रात पडतोय याचाच विचार करणं. मेला कोण, तो कुठल्या जातीचा. मारलं कोणी, तो कुठल्या जातीचा. एक जात त्याच्या बाजूनी, एक जात त्या बाजूने, असं महाराष्ट्रात केलं तर वाटवत व्हायचं महाराष्ट्रात. रामन राघोची जात नाही सोडत नशिबाचं. सर, संतोष देशमुखचा भाऊ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे सागर बंगल्यावर. मला काय कळलं. सर, चुनाव आयोगात पत्रकार परिषद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.